नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 13मधून ओबीसी महिला या कॅटेगरीमधील सायली नितीन लायकर आज आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे मिस्टर नितीन लायकरसुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की राजकारणामध्ये ते कधी आलेत, समाजकारणामध्ये त्यांनी काय काय केलेल्या आहेत गोष्टी आणि याचा हा वारसा कुठून त्यांना मिळाला. मॅडम, ह्याबद्दल थोडी माहिती सांगा. नमस्कार, मी सौ सायली नितीन लायकर प्रभाग क्रमांक 13मधून 2026ची महानगरपालिका निवडणूक लढवत आहे. माझे सासरे दिलीप अण्णासाहेब लायकर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण आणि समाजकारण या दोन्हीचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक वेळेस राहिलं. ओके सर, तुम्ही थोडं तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी नितीन दिलीप लायकर. माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब परशुराम लायकर हे मराठा समाजाचे ह्या शहराचे खंबीर नेतृत्व, ज्यांनी समाज बांधवांना घेऊन 1930 साली मराठा मंडळ समाजातल्या लोकांसाठी हितासाठी संस्था स्थापन केली. माझे आजोबा संस्थापक अध्यक्ष, तसेच माझे वडीलसुद्धा कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर हे सुद्धा मराठा मंडळाचे 9 वर्ष अध्यक्ष होते. हा मला वारसा जो आहे हा माझ्या आजोबांकडून, माझ्या काकांच्याकडून, माझ्या वडिलांच्याकडून मला मिळालेला आहे. ओके. समाजकारणामध्ये जे सामाजिक कार्य तुम्ही करत आलेला आहात, ते समाजकार्याबद्दल आम्हाला थोडं सांगा की तुम्ही काय काय केलेलं आहे. आता समजा कोरोनासारखी महामारी आलेल्या आहेत किंवा भागामध्ये बऱ्याच गोष्टी स्वच्छता असतील, रस्त्यांची वगैरे जे काही कामं असतात, ह्याच्यामध्ये तुम्ही सामाजिक कार्य म्हणून काय भाग घेतला. कोरोनामध्ये सगळ्यात मोठं आम्ही वॅक्सिनेशन सेंटर ओपन केलं, जेणेकरून भागातल्या लोकांना बाहेर न जाता आपल्या प्रभागामध्ये वॅक्सिनेशन उपलब्ध करून दिलं. त्यानंतर आम्ही 1000 कुटुंबांना धान्य वाटप केलं. मास्क सुद्धा घर टू घर आम्ही वाटप केलेलं आहे आणि औषध फवारणी सुद्धा आम्ही केलेली आहे. 20,000 आम्ही प्रांताधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं होतं, मास्क मोफत दिलेले. त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला वॅक्सिनेशन कॅम्प केलाच. त्याच्याबरोबर हजारो लोकांना, कुटुंबांना आम्ही अन्नधान्य वाटप केलं. त्याबरोबर आम्ही भागामध्ये स्वखर्चानं औषध फवारणी पण करून घेतलेली. ओके. त्यावेळेला कोरोनामध्ये आम्ही जे कार्य केलं त्याबद्दल मला HDFC बँकेचा भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत त्या प्रत्येक शहरात एक व्यक्ती ओळखलेला, त्यांनी जे अवॉर्ड दिलेला तो मला अवॉर्ड मिळालेला आहे. HDFC बँकेकडून योद्धा म्हणून अवॉर्ड मला मिळालेला. मॅडम, मला सांगा, नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही एक नगरसेवक असाल की जनतेचा आवाज असाल. जनतेचा आवाज, डेफिनेटली जनतेचा आवाज, 100%. जनतेसाठी सगळ्या गोष्टी तुम्ही करणार, जनतेचा आवाज. कारण आजकाल काय झालं आहे की नगरसेवक एकदा झाला की असं म्हटलं जातं नगरसेवक जिंकतो आणि मतदार हारतो. कारण 5 वर्ष परत त्या भागामध्ये नगरसेवक कधी दिसतच नाही. याच्यावरती तुमचं मत काय आहे. हा आमच्याबद्दल अपवाद आहे. शहरामध्ये आम्ही बघितलं की प्रत्येक भागामध्ये आता आम्ही जो नवीन भाग आहे आमचा, मागचा 2016ला 26 प्रभाग होता. आज प्रभाग क्रमांक 13मध्ये 22 प्रभाग क्रमांक, त्यातील 1700 मतदान. त्याच्यानंतर 26 प्रभागमधला 8000 मतदान. त्याच्यानंतर 27 प्रभागमधला 3500 मतदान आणि 25 प्रभागमधला 3500 मतदान. असे 8 नगरसेवकांचा प्रभाग मिळून हा आमचा आत्ताचा वार्ड झाला आहे, प्रभाग क्रमांक 13. भागामध्ये फिरत असताना लोकांच्या अडीअडचणी आम्ही बघितल्यात. गेली 1.5-2 महिने झाले आम्ही नवीन कॅलेंडर म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर वाटण्याच्या हिशोबाने आम्ही घर टू घर फिरला असता आमचा भागात पूर्ण सर्वे आहे की प्रत्येक ठिकाणी जे विद्यमान आहेत त्यांच्यावर नाराजी आहेच. किती काम केलं तरी अडथळे आहेत. कारण आमचा कार्यकाल हा 2021ला संपलेला. 21 पासून आत्तापर्यंत 25 आता संपत आलं, 26 चालू होणार. प्रशासन असल्यामुळे प्रशासनाकडं आपल्याला ज्यावेळी आम्ही सत्तेत असतो किंवा आम्ही राजकारणात आम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून ज्यावेळी आम्ही असतो सभागृहात, त्या टायमाला आम्हाला काम करून घेणं जे आम्हाला पत्त्यावर येतं ते आज या 4-4.5 वर्षामध्ये तसं करता आलेलं नाही. हा सगळ्यात मोठा डिफरंट आहे. प्रभागामध्ये प्रभाग नंबर 13 जो तुम्ही आता त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहात, तर त्या प्रभागामध्ये मूळ प्रश्न काय आहेत.
सगळ्यात मूळ प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर या भागामध्ये गटरीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भागामध्ये काही आमच्या अगोदरच्या काही नगरसेवकांनी ड्रेनेजलाच पाणी, जे आपलं जे सांडपाणी जे म्हणतोय किचनमधलं किंवा धुण्याचे जे आपलं जे पाणी असते ते सुद्धा ड्रेनेजला जोडले. त्याच्यामुळं गटारीला पाणीच नसल्यामुळं घुशीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्या ठिकाणी घुशीमुळं पाईपलाईनसुद्धा कृतडलेल्या असल्यामुळं दुर्गंधीयुक्त पाणी प्रत्येक नळाला, म्हणजे बोरच्या असू दे, त्याचबरोबर नदीच्या पाईपलाईनला सुद्धा दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे ह्या घुशींच्यामुळं सगळं. पण आम्ही काही दिवसापूर्वी आयुक्तांना आम्ही पत्र देऊन त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, भागातल्या ज्या पाईपलाईन आहेत नदीच्या त्या आम्ही सगळ्या वॉशआउट करून घेतल्यामुळं भागात स्वच्छ पाणी आज येत आहे. हे तुम्ही भागात कोणत्याही ठिकाणी जाऊन जरी विचारणा केली तर तुम्हाला ते उत्तर मिळेल. आता तुम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरताय, प्रभागामध्ये फिरत असताना काही आश्वासनं दिली जातात, प्रत्येक नगरसेवकाकडून दिली जातात. तर त्या पद्धतीने तुम्ही काही आश्वासनं देताय. तर ती आश्वासनं जर समजा तुमच्याकडून पूर्ण नाही झाली तर तुम्ही त्या आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे काही तुम्ही नैतिक जबाबदारी त्याची स्वीकारणार? 100%. आश्वासन राजकीय लोकांचं एक षड्यंत्र म्हणला तरी चालते की आश्वासन देऊन लोकांना भूलपाताला बळी करणं. पण माझ्या प्रभागामध्ये आजपर्यंत सायली असू दे, मी असू दे, आम्ही ज्यावेळी 16ला आम्ही ज्यावेळी नगरसेवक झालो पहिल्यांदा, तर आमचा विजय हा सगळ्या ऐतिहासिक विजय होता. कारण आम्ही विद्यमान नगराध्यक्षाला पाडून आम्ही आलेलो माझ्या भागामध्ये. काम बोलतंय आज. कामाच्या पोच पावतीवर आम्ही नगरसेवक व्हायच्या अगोदरच आम्ही 2400 महिलांना आम्ही मोफत कुकिंग, कॅटरिंग, ब्युटी पार्लर, रेक्झिन बॅग कोर्स, त्याच्यानंतर डिझायनर साड्या, संस्कार भारती रांगोळी, हे सर्व जे कोर्सेस आहेत विनामूल्य मोफत आम्ही 1.5 महिना घेतलेलं होतं. ओके. त्या लोकांनाच कळालं, मतदाराला कळालं की ही दोघं जण कोणतीही अपेक्षा न ठेवता जर आमच्यासाठी जर करत असतील तर आपण यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे. मतदारांनी आम्हाला तो कौल दिला आणि आम्ही ती इलेक्शन आम्ही जिंकलो. पण जिंकल्यानंतर सुद्धा आमचं आजपर्यंत 21 पर्यंत आमचा कार्यकाल संपला, पण 21 पासून सुद्धा आत्तापर्यंत आमचे काम आमच्या ट्रस्टमार्फत, कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आजपर्यंत चालू आहेत. एक 8 दिवसापूर्वी शंभू तीर्थाचं जे उद्घाटन झालं त्याचं औचित्य साधून स्वच्छ इचलकरंजी शहर, धूळमुक्त इचलकरंजी शहर, धूळमुक्त प्रभाग क्रमांक 13 ही संकल्पना आम्ही शंभूराजांच्या औचित्य साधून आम्ही आमच्या भागात केलं. माझ्या प्रभाग क्रमांक 13मध्ये प्रशासकीय वार्ड 5 नंबर, 12 नंबर आणि 16 नंबर येतो. त्या वार्डातल्या एकतर संख्या कर्मचाऱ्यांची कमी आहे, तसेच त्यांच्या असणारे जे साधनं आहेत ते सुद्धा तुटपुंज आहेत, त्याचबरोबर ते निकृष्ट दर्जाचे आहेत. आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा आदर करून त्या सर्व कर्मचाऱ्यांना जे म्हणजे जे लागणारे सामान आहेत, म्हणजे 50 बुट्ट्या दिल्या, 50 झाडू दिले, 50 साळोते दिले, त्याच्यानंतर आम्ही खोरी दिले, त्यांना खुरपी दिले, हे आम्ही त्याच्यानंतर मोठे साळोते दिले. हे पूर्ण आम्ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं, जेणेकरून प्रभागामध्ये यापुढं स्वच्छता मोहीम करून आम्ही माझा प्रभाग जो आहे हा धूळमुक्त करणार आहे. जेणेकरून माझ्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत हा पूर्ण आम्ही 100% करणार. ओके. आता तुम्ही बोललात की कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हो. तर तुम्हाला काय वाटतं किती कर्मचारी असावेत तुमच्या प्रभागामध्ये आणि किती आहेत? कसं आहे तुम्हाला एक सांगतो, वार्ड हा रचना खूप मोठी केलेली आहे. ओके. आता या वार्ड रचनेमध्ये भौगोलिकदृष्ट्या 3 आत्ता आमच्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 8 नगरसेवकांचे वार्डातले आता मतदान आलेलं आहे. त्यामध्ये हे 3 वार्ड आहेत प्रशासकीय. प्रत्येक वार्डाला कमीत कमी 35 ते 40 कर्मचाऱ्यांची संख्या पाहिजे. म्हणजे प्रभागामध्ये माझ्या 100, 110 ते 120 पाहिजे. पण आता जर बघायला गेलं तर 50 ते 55 संख्या आहे. ओके. त्याच्यामुळं नागरिकांचा रोष हा कर्मचाऱ्यांना तर खायला लागतोच, त्याबरोबर आम्ही जे प्रस्थापित आम्ही विद्यमान आहे आम्हालाही आहे. कारण आम्ही कामात असल्यामुळं आम्ही एक कसं असतं एक लक्षात ठेवा, जो जातच नाही त्याचा कधी वादच होत नाही. बरोबर. आम्ही ग्राउंड लेवलला तळागाळापर्यंत जाऊन काम करतोय, त्यामुळे लोकांचा रोष जो असतो तो आम्हाला सहन करायला लागतोय. पण आम्ही ते न बघता आम्ही त्यांची कामाची पूर्तता त्या वेळेला आम्ही करतो. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही बघा 2016 साली आपलं इलेक्शन झालं. हो. नगरपालिका होती. हो. 2016 ते 21 पासून आज तागायत नगरसेवक नाही, प्रशासक आहे. तर ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवरती फिरतो
त्यावेळेस काही लोकांचं म्हणणं आहे की नगरसेवकाची काहीच गरज नाही, प्रशासक तर सर्व चालवतंय. तुम्हाला वाटतंय की प्रशासक चालवण्यामध्ये यशस्वी होतंय की त्या ठिकाणी नगरसेवकच पाहिजेत? नाही नाही, खूप चुकीचं आहे. लोकांच्या अडीअडचणी हा एक त्या भागातला सेवक, नगरसेवकचा अर्थच लोकांना कळायला पाहिजे सेवक की नगरसेवक हा सेवकांचा एक आहे. येस. आज माझ्या प्रभागामध्ये आम्ही ज्यावेळी निवडणूक लढवली त्या टायमाला आम्हाला पैशाचा कुठली आम्हाला गरज पडली नाही. आमच्या कामावर पोचपावती आम्हाला मिळालेल्या आहेत. पण ज्या भागामध्ये जिथं काही उमेदवारांनी पैशाचा ताकदीचा वापर करून जे मतदान विकत घेतलेले आहेत त्या प्रत्येक भागामध्ये कामाचा तुटवडा आहे. आणि माझ्या भागामध्ये आम्हाला जे काही कामं करता आलेले आहेत, एक नगरसेवक म्हणून गटर, पाणी, लाईट, रस्ते ह्या सोयी करून सुद्धा आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत, कैलास दिलीप अण्णासाहेब लायकर ट्रस्टमार्फत ह्या भागातील खेळाडूंसाठी सुद्धा खूप आम्ही अनुदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर या भागातील असू दे, शहरातील आसपासच्या प्रत्येक खेडोपाड्यातील मंदिरं असतील, दर्गा असतील, चर्च असतील, ह्या सर्वांना आम्ही आजपर्यंत आर्थिक सहकार्य करत आलेलं आहे. भागातल्या खेळाडूंना सुद्धा खूप मोठ्या प्रकारे स्पर्धा आम्ही भरवलेल्या आहेत. कबड्डी स्पर्धा केलेल्या आहेत, खो खोचे घेतलेल्या आहेत, शूटिंग बॉलच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर या भागामध्ये 2 ते 3 असे जे नवीन मंडळ जे तयार झालेले आहेत, जिथं आता शेकडो विद्यार्थी जे खेळ खेळत आहेत त्यांना सुद्धा आमचं आर्थिक सहाय्य पहिल्यापासून लागलेलं आणि आजपर्यंत आणि याच्या पुढेही राहील. इलेक्शन आहे म्हणून आम्ही कधी केलं नाही, 5 वर्षे आम्ही करतच येतोय. उमेदवार हा वर्षातून एकदा इलेक्शनच्या परेडमध्ये येतो, चेहरा दाखवतो. आम्ही तसं नाही. आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत प्रत्येक महिन्याला काहीतरी एक विधायक कार्य आहे. तुम्ही माझे फेसबुक, इंस्टाग्राम जर आमच्या दोघांचेही जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आमचा आढावा सगळा दिसेल त्यातून. गारमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण 1000 महिलांना जवळपास रोजगार दिलेला आहे. ओके. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही नगरसेवक असताना किंवा आता प्रशासन असताना वेगळी अशी काही नवीन कामं केली किंवा जिथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पाण्यासंदर्भात, घंटागाडी वगैरे असे बरेच प्रश्न असतात सर्वसामान्यांचे, त्याच्याबद्दल काय? घंटागाडीचं तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळी सायली निवडून आली तर पहिलं आमचं ध्येय होतं की या भागातला कचरा समस्या सोडवायचा प्रयत्न केला. आम्ही कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत 1.5 वर्ष आमची स्वखर्चातून घंटागाडी होती. कुठल्या साली? 2017-18 पर्यंत. त्यावेळी बीव्हीजीची घंटागाडी चालू झाल्यानंतर आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय की लायकर साहेब तुम्ही आता बंद करा, आपली सरकारी आता घंटागाडी चालू झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही बंद केलेलं आहे. आता काही ठिकाणी असा प्रश्न आहेत की घंटागाडी आमच्याकडे येत नाही, वेळेवरती येत नाही, अवेळी येते. त्याबद्दल तुमच्या प्रभागामध्ये तसे काही तक्रारी आहेत किंवा जर असतील तर त्याच्यावरती काय सोल्युशन आहे? कसं आहे की आज घंटागाडी ज्यावेळी दारात येत्या त्या टायमाला त्या घंटागाडीला करणं बसवलेला आहे, आवाज स्पीकर बसवलेला आहे. प्रॉब्लेम काय होते की ज्या वेळेला ते स्पीकर खराबी झाली, ती दुरुस्त करण्याला थोडा वेळ जर गेला तर त्यावेळेला लोकांना कळत नाही की घंटागाडी आलेली आहे. ते हा प्रॉब्लेम होतोय, हा सगळ्या ठिकाणी होतोय. आणि आता नगरपालिकेत गेल्यानंतर पहिली आमची इच्छा असेल की 2 टाइम घंटागाडी ओके गुड प्रभागामध्ये. म्हणजे मॅडमचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी 1 टायमिंगला घंटागाडी येत आहे त्या ठिकाणी माझा प्रयत्न असेल की 2 टायमिंगला घंटागाडी यावी. जरी सकाळी कचरा चुकला तरी तो संध्याकाळी सुद्धा तो कचरा, म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कमी होऊ शकतो. कारण सकाळी जर घंटागाडी येऊन गेली तर काही लोक बरेच रोडवरती किंवा बाहेर गटरीमध्ये वगैरे ते टाकतात. म्हणजे हा एक डिसिजन, चांगला डिसिजन आहे. एक बोलतो तुम्हाला, माझ्या प्रभागामध्ये 36 ठिकाणी कचरा कोंडाळे होते. आज माझ्या भागात फक्त 7 ते 8 ठिकाणी कचरा कोंडाळ आहे. त्यावेळेच्या नगरसेवकांवर आमचे खूप वाद झाले की ते कर्मचारी कुठे टाकतील. तो प्रश्न आमचा नाही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण भागात सुशोभीकरण जे आम्ही ज्यावेळी केलं 2018 साली नरेंद्र मोदींजींचं जे पहिल्यांदा मोठं म्हणजे अभियान झालं, त्यामध्ये आम्ही 1400 कर्मचाऱ्यांना, नगर परिषदेच्या 1400 कर्मचाऱ्यांना ॲप्रन, गमबूट, मास्क, मोजे आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत मोफत दिलेले. त्याचबरोबर आरोग्य विभाग, मलेरिया विभाग, त्याच्यानंतर सॅनिटरी विभाग असू दे किंवा ड्रेनेज विभाग असू दे, आणि बीव्हीजीचे कचरा गोळा करणारे वाहक आणि चालक ह्या सर्वांना आम्ही दिलेलं. त्यावेळेला त्याला काही मार्क होते. त्या मार्कमध्ये इचलकरंजी शहराचा
राज्यात प्रथम क्रमांक होता आणि इचलकरंजी शहराच्या सर्व वार्डामध्ये माझ्या प्रभागातला मागचा 26 नंबर प्रभाग त्यामध्ये 5 नंबर वार्ड आणि 12 नंबर वार्ड, 5 नंबर वार्डाला प्रथम क्रमांक, 12 नंबर वार्डाला द्वितीय क्रमांक मिळालेला. ओके, म्हणजे तुम्ही जे ज्या वार्डमध्ये हे काम करत हे होता जे त्या गुण होते हे आमच्या ट्रस्ट मार्फत दिलेल्या ओके कामामुळे पोचपावती आम्हाला मिळाली. भागात पहिला आणि दुसरा क्रमांक इचलकरंजी शहरात आला. मॅडम, असं म्हटलं जातं की ज्यावेळेस एखादी महिला नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाते त्यावेळेस त्या महिलेचा जो सहभाग आहे तो कमी असतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या मिस्टरांचा किंवा पुरुषाचा कोणतरी सहभाग जास्त असतो. त्याबद्दल वैयक्तिक तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, मला प्रत्येक वेळेस माझ्या मिस्टरांनी साथ दिली. तशा पद्धतीनं काउन्सिलमध्ये असू दे, भागातल्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे मी. प्रत्येक वेळेस त्यांचं सहकार्य असं होतं की नाही, तू जा आणि पुढं बोल, तुला जे वाटतात भागातले मुद्दे आहेत ते तू समोर मांड. आणि झालेलं आहे आजपर्यंत. जर तुम्ही 2016 ते 21 मध्ये ज्या वेळेला आमच्या म्हणजे नगरपालिकेची ज्यावेळी मीटिंग असायची तर त्यावेळेला जर त्याचा आढावा घेतला किंवा माहिती अधिकाऱ्याखाली जर घेतला तर सर्वात 5 वर्षात जास्त बोलणारे नूतन नगरसेवक म्हणून सायलीचं नाव आहे. भटक्या कुत्र्यांचा सगळ्यात मोठा काउन्सिलला पहिला विषय मी घेतला होता. ओके ओके. पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही एक महिला आहात, तर महिलांसाठी महिला म्हणून तुम्ही काय कराल किंवा युवकांसाठीचे काय ध्येय धोरणं, काय प्लॅनिंग्स वगैरे आहेत का? सगळ्यात महत्वाचं असेल की महिलांना सक्षम करणे. ओके. भागातल्या महिलांना घर टू घर काम मिळालं पाहिजे. घर बसल्या त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांनी स्वतः आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. हा सगळ्यात मोठा मोटिव्ह माझा असणार आहे. त्यानंतर MPSC UPSCच्या मुली ज्या असतील, मुलं जे असतील त्यांच्यासाठी एखादी लायब्ररी ओपन करणे, त्यांना जो पाठिंबा लागेल तो देणे, हे ध्येय. त्यांना आम्हाला ट्रस्ट मार्फत जर काही मदत करता येत असेल तर ते करेन. पण त्याचबरोबर महानगरपालिकेकडून अशा विद्यार्थ्यांना जे खरंच होतकरू गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लायब्ररीमध्ये MPSC UPSC जे अभ्यासक्रमाचे जे पुस्तक आहेत ते खूप महागडे आहेत. ओके. ते मंजूर करून घेऊन त्याच्यासोबत आम्ही सुद्धा आमच्या ट्रस्टमार्फत द्यायची आम्ही व्यवस्था करेन. ओके. मला सरांना एक प्रश्न हे करायचा होता की काही दिवसापूर्वी असं एक इचलकरंजीमध्ये ऐकायला मिळत होते तुमच्यावरती काही केसेस वगैरे पण झालेल्या आणि दोघं तुम्ही एकत्र नव्हता, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? एक तर ह्या केसेस माझ्या आयुष्यात, आज माझं 45 वय, माझ्या आयुष्यामध्ये मी कॉलेज लाईफपासून मी आत्तापर्यंत मी खूप लाईफ चांगली जगलेली आहे. ओके. आजपर्यंत माझा एक पिंड आहे की माझ्या घराण्याचा, लायकर घराण्याचाच पिंड आहे की लोकांसाठी लोकार्पण जसं असतं ना तसं आम्ही आजपर्यंत कामं करत आलेलं आहे. ज्या वेळेला मी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना तशा म्हणीनुसार झालं. ज्या वेळेला 2016ला मूक मोर्चे जे राज्यात निघाले त्या वेळेला आम्ही नवरा बायको दोघं ह्या 2 ते 3 तालुक्यात आसपासच्या आम्ही 2 ते 3 महिने आम्ही लोकांना जागरूकता करून आम्ही मराठा मूक मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही हे केलेलं, संयोजन केलेलं. त्याच्यानंतर 2016ला जे आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर आम्ही 2018ला परत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून आम्ही दुसरं पर्व जे चालू झालं त्यामध्ये मी 24 दिवस उपोषणला बसलेलो. माझ्या घरातली माझी मुलं खूप चांगल्या शाळेमध्ये 2.5-3-3, 4-4 लाख रुपये फी असलेल्या ठिकाणी शिकतात. पण समाजात माझ्या मराठा समाजामध्ये सर्व श्रीमंत नाही आहेत. पण त्यांच्यासाठी मी पुढाकार घेऊन आम्ही या गावातले काही मराठा समाज बांधवांना गोळा करून आम्ही 24 दिवस उपोषणला बसलो. त्याच्यानंतर आम्ही 14 दिवस मुंबईमध्ये उपोषणला बसलो. त्याच्यानंतर त्यावेळीचे जे गृहमंत्री होते त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली सूर्यदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली, मोहन मालवणकर आणि आमच्या मराठा समाज बांधवांच्या तर्फे. तेव्हा आम्हाला एक न्याय मिळाला असं वाटलं. त्यानंतर आम्हाला एक पत्र आलं की प्रत्येक शाळा, स्कूल, कॉलेजमध्ये मराठा विद्यार्थ्यांना, मला फक्त ती योजनेचं नाव लक्षात येतं, त्या नियमाखाली की 50% फीच्या सवलतीमध्ये. तर आम्ही या इचलकरंजी शहरातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आमचे मराठा बांधव जाऊन आमच्या ज्या गरीब विद्यार्थी आहेत मराठा समाजाचे त्यांना आम्ही करून दिलेले आहेत. त्याचे आजपर्यंत माझ्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि माझा सगळा डाटा माझ्यासोबत आहे. ओके. नगरसेवक झाल्यानंतर ज्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आहेत
त्यांना जर प्रश्न मांडायचे असतील किंवा तुम्हाला भेटायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची काय योजना असेल, काय सुविधा असेल? आता भागात आम्ही ज्यावेळेस फिरत आहे त्यावेळेस आम्ही प्रत्येक घराचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. व्हॉट्सअपद्वारे त्यांचा एक ग्रुप करणार आहे जेणेकरून ते थेट आमच्याशी संबंध साधू शकतात. नवीन प्रभागातलं आमच्या प्रभागातल्या आम्हाला डायरेक्ट फोन येतात. 24 तास माझा दरवाजा उघडा असतोय. ओके. रात्री 2ला जरी फोन केला तर त्याचं काम व्हायला पाहिजे. त्यांची काय समस्या असेल ते ग्रुपवर टाकतील आणि आपण आपला नंबर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि एक प्रभागात आपली एक फेरी सुद्धा असणार आहे. एक 15 दिवसातनं किंवा एक महिन्यातून की लोकांच्या काय समस्या आहेत त्यांच्या घर टू घर. माझ्या भागातले लोक माझ्यापर्यंत येण्याआधीच मी त्यांच्या पुढे जाणार आहे. ओके. म्हणजे लोकांना तुमच्याकडे यायची गरज नाही, तुम्हीच मतदारापर्यंत किंवा तुमच्या नागरिकांच्या दारापर्यंत माझा जाऊन. प्रभाग आता पक्ष तिकीट देईल नाही देईल आम्ही हा विचार न करता माझा प्रभाग मी आतापर्यंत 2 वेळा फिरून झालेला आहे. ओके. आता फक्त औपचारिकता आहे तेवढं चिन्हाचं आम्हाला फक्त सांगा हां. म्हणजे आम्ही मोकळं झालो असं लोकांची आता ठीक आम्हाला आहे. प्रतिक्रिया सगळ्या तुमच्या प्रभागामध्ये तर तुमचं नाव घेतलंच जातंय. आता प्रभागामध्ये जी पुढं कामं तुम्ही करणार आहात त्या कामामध्ये पहिले कुठल्या कामांना प्राधान्य द्याल तुम्ही? पहिला प्राधान्य असेल आमचा धूळमुक्त प्रभाग. दुसरं जे असेल मेन जे महत्वाचं असेल ते भागातल्या गटरी पिण्याच्या पाईपलाईन. प्रकाश अण्णा आवाडे आमदार असताना सायलीनं जे पाठपुरावा केला त्यामध्ये विर्शो बँक ते संभाजी चौक परिसर, हत्ती चौक ते वदडी किरणा ह्या परिसरातल्या मोठ्या नदीच्या पाण्याच्या पाईपलाईन आम्ही सर्व बदलून घेतलेल्या होत्या. काही ठिकाणी क्रॉस कनेक्शन द्यायचे होते मोठ्या लाईनवर. 6 इंची 4 इंची जे आहेत त्या लाईनवर आम्ही क्रॉस केल्यामुळे म्हणजे क्रॉस कनेक्शन दिल्यामुळं भागातील पाणी प्रश्न हा खूपपणे म्हणजे मिटवण्याचा प्रयत्न केला. पण आता जे नदीचं पाणी सुटण्याचं जे टायमिंग आहे ह्या प्रॉब्लेम हा आम्ही सोडवू शकत नाही. ह्याला मान्य मोठ्याच म्हणजे मंत्री लोकांनी मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालून पाण्याचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यायला पाहिजे. त्यामुळे नागरिकांना जे 8 दिवसातून काही ठिकाणी 10 दिवसातून जे पाणी येत आहेत निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन पहिला वापरल्यामुळं जे फुटीचं आज काम करायचं आणि 4 दिवसानं पाणी येते तोपर्यंत दुसरी कुठंतरी पाईपलाईन फुट होत्या लिकेज होत्या. हे प्रमाण कमी करायचं आम्ही 100% नगरसेवक झाल्यानंतर आमचा पहिला मुद्दा तो असेल. येस. एक महिला म्हणून महिलांची जे ह्याचे थोडेसे सुरक्षिततेचे प्रॉब्लेम आहेत. सेक्युरिटीच्या बाबतीत जर बघितलं तर महिलांना असं आता फील होतं की आम्ही सिक्युअर आहे का नाही आहे. तर त्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्याबद्दल आम्ही भागात असा सर्वे केला आहे जिथं जिथं गरज आहे CCTVच्या त्या ठिकाणी आम्ही CCTV बसवणार आहे आणि महिलांना आपण मार्गदर्शनचे शिबिर सुद्धा घेणार आहोत. लहान मुली असतील जसे अत्याचार होत आहेत त्याच्यावरती त्यांना एक थोडक्यात मार्गदर्शन जसं स्कूलमध्ये केलं जसं जाते तसं एखादे शिबिर ठेवून त्या माध्यमातून त्या मुलींना आपण मार्गदर्शन करणार आहोत. थोडासा नगरपालिकेमधला एक आहे प्रश्न की जर एखादं काम तुम्ही नगरपालिकेमध्ये घेऊन गेला आणि ते जर काम होत नसेल तर तुम्ही तिथला अधिकारी बदलण्याची ताकद ठेवणार? 100%. आणि एक बोलू काय साहेब की माझ्या प्रभागामध्ये विद्यमान नगराध्यक्षा होत्या. ओके. ज्यांना आम्ही पाडलं त्याच्यानंतर भावी नगराध्यक्षा ते माझ्याच प्रभागात होत्या 2016ला 26 प्रभागामध्ये. माझ्या प्रभागामध्ये दुसरे नगरसेवक होते भाजपचे होते, आम्ही काँग्रेसचे होते. प्रकाश अण्णा आवाड यांच्या आम्ही अण्णांचे कार्यकर्ते खाली होतो. त्यावेळी जर तुम्ही सर्वे जर केला नगरपालिकेत तर प्रभाग क्रमांक 16मध्ये इचन शहरात सगळ्यात जास्त काम आमच्या भागात झाले. म्हणजे बांधकाम विभागातून असू दे अगर पाणी पुरवठा विभागातून असू दे. आजपर्यंत माझ्या प्रभागामध्ये 18 ते 20 लोकांनाच फक्त म्हणजे संडासचं अनुदान जे असते नवीन बांधणी केल्यानंतरचं हे कोणाला माहीत नव्हतं कन्सेप्ट. पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून माझ्या भागामध्ये 300-350 कुटुंबांना आम्ही नवीन संडास बाथरूम बांधण्याचं अनुदान मिळवून दिलेलं आहे. ओके. आता पाण्याचा जो प्रश्न आहे तो इचलकरंजीमध्ये खूप मेजर प्रश्न आहे आपल्याला. जर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जर तो प्रश्न नाही सुटला आणि जर गावातून आंदोलन वगैरे उभारलं गेलं तर त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हाल? एक सत्तेमध्ये गेल्यानंतर सुद्धा पाणी ही प्रत्येकाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरी पण पाणी पाहिजे, येस. सर्वसामान्य गरीब जनतेला पण पाणी लागणार, आमदारांच्या घरी पण लागणार आणि खासदाराच्या पण लागणार आहे, नगरसेवकाच्या पण घरी पाणी लागणारच आहे. आज आम्ही नगरसेवक असताना सुद्धा माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होते की आम्ही बोर माझी बंद आहे, जी शास्त्रानुसार आम्ही बंद केली, पण माझ्या प्रभागात असं होते ना की पाणी नसलं तर आम्ही पण आमच्या घरी आम्ही दुसरी व्यवस्था करतोय, नाही दुसऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही पण आवरायचं आणि यायचं आहे. पाण्याचा प्रश्न हा सगळीकडेच आहे, असं काही नाही आहे. यासाठी राहुल साहेबांनी आता जे काही इचन शहरामध्ये पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, ते खूप चांगला एक त्यातून मार्ग निघल, सुटल. फक्त एवढंच आहे की कोणत्याही राजकीय लोकांनी राजकारण न करता या इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं एवढाच प्रयत्न करावा, असं आमची सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे. आता बघितलं आपण 2021 पासून इलेक्शन झालेलं नाही, नगरसेवक नाही आहे. अशीच जर काही कंडिशन परत 2031 नंतर जर आली तर तुम्ही प्रभागासाठी काम कराल? 100% विषय करतच आलो. आम्ही करतच आलोय आम्ही थांबलेलो नाहीये. आणि आम्ही थांबणाऱ्यातली माणसं नाही आहे. आम्हाला देवाने एक आम्हाला नशीब असं दिलेलं आहे की आमचा हात असा दिलाय, घेणाऱ्यामध्ये आम्हाला कधी दिलं नाही. त्यामुळं देवाचाही आभार उपकार आम्ही पहिला मानतो आणि आम्ही काम आणि करतच लोकांनी राहणार. पण असं काही समजलेलं नाही की प्रशासन आहे, हक्काचं नगरसेवक म्हणून ते आमच्या दारात येतातच. आज सुद्धा सकाळी लेटर पॅड आमचे घेऊन गेलेले आहेत, 2 विद्यार्थ्यांना काम होतं म्हणून. आम्ही आता एक आमची एक योजना आहे, म्हणजे एक आमचे मित्र आहेत जे संपादक आहेत, त्यांची एक कंपनी आहे, CSR फंडातून गोरगरीब विद्यार्थ्यांना 1,000 रुपयेपासून 35,000 रुपयेपर्यंत त्यांनी मोफत शिष्यवृत्ती देतात. त्याला क्रायटेरिया खूप वेगळा होता, पण ते क्रायटेरियामध्ये त्यांचेच 1,000-2,000 रुपये जायचे, म्हणजे तहसीलदार दाखला किंवा प्रांताधिकाऱ्याचा दाखला उत्पन्नाचा, तर ते अट शिथिल करून घेऊन नगरसेवकांच्या दाखल्यावर ओळखीचा आहे, हा माझ्या प्रभागात राहत असून यांचा आम्ही यांना दाखला देत आहे, त्या दाखल्यावर त्यांना आम्ही ते जोडून दिल्यानंतर 1,000 ते 35,000 मोफत शिष्यवृत्ती मिळवायचा आम्ही प्रोग्राम ह्या 2 दिवसात करत आहे. आणि माझ्या प्रभागाला मी कुटुंब माझं समजते, त्यामुळे कधीही कोणी सही शिक्क्याला येऊ दे, ट्रू कॉपीला येऊ दे, आम्ही त्यांना कधीच थांबवत नाही. ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस आम्ही ते त्यांना देतो. नगरसेवकांना आम्ही बघितलं कशाला पाहिजेला आहे, का पाहिजेला आहे, ते पहिला तुम्ही लिहून घेऊन येणार, मग आम्ही सही करतो. आम्ही तसं कधी केलं नाही. काय आमच्या दारात येऊन काय आमची प्रॉपर्टी लिहून घेणार नाही, बरोबर, 100% काय प्रॉपर्टी लिहून घेणार नाही, तर त्या लोकांना का थांबवायचं? ते तर एक गडबडीत आलेले असतात की शाळेत द्यायचं असते, कॉलेजमध्ये द्यायचं असते किंवा एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये. बरोबर, अडचण आल्यानंतरच तो आपल्याकडे आम्ही कधीही त्यांना थांबवलं नाही. ह्या 9 वर्षामध्ये या शहरातल्या जे शासकीय अधिकारी आहेत, जे ऑफिसेस आहेत, तिथून आम्हाला फोन येते, अहो लायकर साहेब तुम्ही काय नगराध्यक्ष आहे का आमदार आहे की सगळ्या ठिकाणी तुमचेच म्हणजे वहिनींचेच लेटर पॅड म्हणजे सही केलेले येतात. म्हटलं आम्हाला तो ओळखतोय माणूस, तो माणूस आम्ही ओळखतोय, त्याचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत, सही केला आम्ही, ट्रू कॉपी दिले, झालं आम्ही. पुढचा एक प्रश्न आहे की आज तुम्ही नगरपालिकेला नगरसेवक म्हणून उभा आहात, तर मतदारांनी तुम्हालाच मतदान का द्यावं? कारण मी सक्षम आहे, मला भागात कसं काम करून घ्यायचं, शासनाकडून निधी कसा आणायचा आणि ते आपल्या प्रभागाची समस्या ही महानगरपालिकेत कशी सादर करायची, ह्या सगळ्याचं ज्ञान मला आहे. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवक पद तुम्ही 5 वर्ष भूषवलं महानगरपालिकेमध्ये, तर तुम्हाला काय वाटतंय की तुमच्याबद्दल 5 वर्षांनी नागरिकांनी काय म्हणावं असं तुम्हाला वाटतंय? की आमचा हक्काचा नगरसेवक. कारण का माहिती आहे काय, आमचं एक ब्रीद वाक्य आहे, आम्ही नाही आमचं काम बोलतंय. आमचा लेखाजोखा जो काढलेला आहे हा 24 पानाचा लेखाजोखा आहे, ज्यामध्ये आम्ही एक नगरसेवक म्हणून पाणी, गटर, लाईट, रस्ते ह्या समस्या ज्या आहेत ह्या सोडवण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याबरोबर आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत जी विधायक कार्य केलेले आहेत ना, त्याचा लेखाजोखा जो आहे हा इचलकरंजी शहरात राहू दे. माझ्या प्रभागामध्ये जे इच्छुक असतील, म्हणजे माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 13मध्ये सगळ्याच पक्षांचे उमेदवार जर धरले तर जवळजवळ 70-75 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे, पण आमच्यासारखा लेखाजोखा कोणाचा नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही. द्यायची सुद्धा दानत लागते जे आमच्यात आहे. आता ज्यावेळेस तुम्ही 16ला नगरसेवक म्हणून गेला त्यावेळेस प्रभाग छोटे होते, 2 नगरसेवकांचे प्रभाग होते. 10,500 लोकसंख्या, आता 4 नगरसेवकांचा एक प्रभाग झालाय.
आम्ही थोडंसं सर्वे करत असताना, बाहेर फिरत असताना बाईट्स वगैरे घेतोय आम्ही काही नागरिकांच्या. त्यावेळेस आम्हाला बऱ्याच जणांच्या तोंडून सायली लायकर हे नाव ऐकायला मिळतंय त्या ठिकाणी. हे तुम्ही कसं त्यांच्या मनावरती कसं हे बिंबवलं? मी एक मुलगी म्हणून त्यांच्या सोबत राहिली. जे वयस्कर लोक असतील माझ्या भागातले, त्यांनी असं मला सायली हे आमचं काम आहे असं डायरेक्ट हक्कानं ते मला सांगू शकतात. ओके. असं आम्ही कुठलाही म्हणजे त्या ठिकाणी गो वगैरे काय असं असं काहीच ठेवलेलं नाही, नाही. काही विषय नाही. इगोचा प्रश्न माझा आमच्या प्रभाग, माझं कुटुंब असं. ओके. ह्या ब्रीदवाक्याच्या खालीच तुम्ही काम करताय. हे काम करत असताना आता जे हे तुम्ही सामाजिक कार्य करताय, राजकीय आहे, राजकारणामध्ये आला, हे सगळं करत असताना ह्याचं तुम्ही कुणाकडून प्रेरणा घेताय किंवा हे कुणाची प्रेरणा आहे तुम्हाला? एक आमचे सासरे. एक तर माझे वडील, ओके. माझे आजोबा, ओके. जे 1930 साली समाजाचे संकल्पना धरणारे, जसे शिवाजी महाराज होते किंवा संभाजी महाराज होते, तसे या इचन शहरामध्ये माझ्या आजोबांनी, कैलासवासी अण्णासाहेब परशुराम लायकरांनी काही मराठा समाजातील लोकांना घेऊन एकत्र करून समाज बांधवांना मराठा मंडळची 1930 साली स्थापना केली. त्या घराण्यात मी जन्माला आलेला आहे. त्यानंतर माझे वडील सुद्धा अध्यक्ष होते 9 वर्ष. आज आम्ही पप्पांचा माझ्या वडिलांना, आम्ही माझ्या आजोबांना आणि त्याचबरोबर ह्या भागातले आमचे जे आता नेते आहेत, प्रकाशांना आवाडे असू देत, सुरेशराव हळवणकर साहेब असू देत, राहुल आवाडे साहेब असू देत, त्याबरोबर गावातले खूप असे आहेत की ज्यांना आम्ही इन्स्पायर करतो, की मदन कारंडे साहेब असू देत, सागर चाळके साहेब असू देत, बावचकर साहेब असू देत, संजय कांबळे असू देत. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी आपलं एक ठसा उमटवलेला आहे. बरोबर. जिथं कमी तिथं आम्ही, आपण जसं म्हणतो ना, जिथं आम्हाला कमी मार्गदर्शन मिळवणं आणि मार्गदर्शक खूप फरक बरोबर आहे. आणि सासऱ्यांनी कधी सून असं समजलं नाही, मुलगी म्हणूनच त्यांनी कायम आम्हाला साथ दिलेली आहे. ओके. सर, हा एक फोन आहे, मोबाईल आहे, की हा मोबाईल असा आहे की ज्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीला फोन लावू शकता. तो पृथ्वीवरती असू देत किंवा नसू देत, तर तुम्ही कोणाला फोन लावाल आणि त्यांना काय मागाल, तुम्ही प्लीज त्यांना फोन लावून बोलू शकताय. घ्या. लावला. हॅलो पप्पा. मी खूप एकटा पडलोय आयुष्यात. मला आता तुमची गरज आणि फक्त आशीर्वाद. अमित, खूप मिस करतो.